गुलाबी गुलाबी असा सूर्य वर उगवलाय. एक मिनिट, तो रोजच उगवतो. पण तुला काय झालंय? तू काय एवढी खुश आहेस आज? आज रिझल्ट आहे ना. रिझल्टच्या दिवशी मी अशीच असते, एकदम खुश. म्हणजे आपल्यातून निघणाऱ्या पॉझिटिव्ह वाइब्स या रिझल्टला लागतात आणि मग रिझल्ट पण पॉझिटिव्ह लागतो. असं पण असते? हो मग, म्हणून तर मी रिझल्टच्या दिवशी अशी हॅपी असते. आजच्या दिवशी नो भांडण, नो हर्टिंग, नो अँग्रिंग. काय सांगते? परी, मग रिझल्टच्या दिवशी तू एवढी हॅपी असते ना, मग तसा ड्रेस पण घालायचा ना, कलरफुल. हे काय घातले? करेक्ट आहे. सम्राट, येस येस, यू आर सो फनी. आहे की नाही? माझ्या दादाने हा मला गिफ्ट केलाय ड्रेस. खूप लकी आहे माझ्यासाठी. दादाने? अरे वा 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 वा. मग तो ट्रक भरून आणले असतील ना ऑप्शन. काय ग परी, तुला बरा ड्रेस नाही निवडता आला? हा काय निवडलाय दळबद्री? सम्राट, इट्स अ न्यू ट्रेंड बेबी. बीबी? आणि न्यू ट्रेंड काय आहे त्यात? आमच्या गावाकडे शेतात काम करणाऱ्या बायका पुरी पण अशा घालतात ड्रेस. असं असतं का? बर बर. सम्राट, यू सी, गावातल्या पोरी सुद्धा आता कशा फॅशनेबल राहायला लागल्यात नाही? फॅशनेबल? नाही नाही, त्या बायका घरी घालायला वापरतात हे असे ड्रेस. आणि हे पांढरे पांढरे ना आमच्या इथे दुखवट्याला पण घालतात आणि सगळीकडेच असे घालतात. काय घातले? सम्राट, तुला ऑलरेडी रिझल्टचं टेन्शन आलंय की नाही? आलंय की नाही? मग माझी का परीक्षा घेतोय? परी, अगं तो परीक्षा नाही घेते, तुला समजावून सांगतोय. बघ, तिला पण कळलं, तुला कळत नाहीये. अगं परी, असं रिझल्टच्या दिवशी पॉझिटिव्ह राहू ना, काही होत नाही. माझं हे सगळं झालंय करून. जो रिझल्ट लागायचा ना तोच लागतो. त्यापेक्षा ना पोटभर खाऊन घे, त्याने सपाटून लागते झोप. नो नो, मला आता नकोय. खाणं आता रिझल्ट लागल्यानंतरच. ठीक आहे बाबा, रिझल्ट नंतर खाऊन घे बस. मग कधी लागणार आहे आपला रिझल्ट? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे अरे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!